नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपला ऑटोकॅड ट्युटोरियलचा दुसरा पार्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर ऑटोकॅड इंटरफेस जो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा झालेला आहे, याला थोडंसं शॉर्टकटमध्ये बघणार आहे. असं व्हायला नको की आपलं पुढचं पाठ आणि मागचं सपाट थोडीशी मागची रिव्हिजन करावी लागते, कारण ह्या सर्व कमांड्स महत्त्वाच्या असतात. त्यानंतर वर्कस्पेस आणि नेव्हिगेशन टूल्स, कोऑर्डिनेशन सिस्टीम आणि बेसिक ड्रॉइंग्स कमांड जे आपल्याला ड्रॉइंग करताना लागतात, जसे की लाईन, सर्कल, रेक्टँगल आणि कमांड लाईन कशा वापरायच्या याच्यासुद्धा मी तुम्हाला प्रो टिप्स देणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व टूल बार्स बघितलेले. आपण हे ड्रॉइंगचे टूल बार्स आहेत, हे मॉडिफिकेशनचे आहेत, हे अनोटेशन्सचे आहेत, हे लेअर्सचे आहेत आणि इथे काही खाली आहेत. तर यामध्ये हे जे आहे हे ड्राफ्टिंग आणि ॲनोटेशनचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून हे वर्कस्पेस सेटिंग करता येतं. तर तुम्हाला 3D बेसिकचं पाहिजे असेल किंवा मॉडेलिंगचं पाहिजे असतील तर तुम्ही हे इथे ऑन करू शकता. तर नको असतील तर पुन्हा जाऊन आपल्याला हे ऑफ करता येतं. ओके करायचं आहे. त्यानंतर हे ज्या कमांड्स आहेत, आता मी नेहमी काय करतो, मी कीबोर्डच्या शॉर्टकट्स वापरतो. त्यामुळे मी कंट्रोल 0 दाबून मी ही पूर्ण क्लिअर करतो स्क्रीन, जेणेकरून मला जास्तीत जास्त ड्रॉइंग बघण्यास मिळेल. सुरुवातीला तुम्हाला काय करायची गरज नाही आहे, कारण सुरुवातीला जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या टूलबारची गरज पडणार आहे. त्यानंतर हे आहेत ते कोऑर्डिनेट सिस्टीम आहेत, जसं की हे ऑर्थो मोड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, लाईन कमांड आपण घेतली. हा ऑर्थो मोड असल्यामुळं एकदम परपेंडिक्युलर लाईन येते. तेच ऑर्थो कमांडची शॉर्टकट काय आहे, एफेट आहे. जर एफेट दाबला तुम्ही तर ही लाईन तुम्ही कोणत्याही अँगलला वळवू शकता, फिरवू शकता, कसंही तुम्ही हे ड्राफ्ट करू शकता. पण तेच एफेक्ट ऑन असेल तर हे असं हे होते बघा, एकदम परपेंडिक्युलर येते. बऱ्याचदा हे एफेक्ट जे आहे ते ऑन ठेवावं लागतं. त्यानंतर इथे आहे हे पोलार ट्रॅकिंग आहे. हे बघा, जर ऑर्थो ऑन असेल तर पोलार ट्रॅकिंग ऑफ होतं. बघा खाली झालं का, हे ऑन केलं पोलार ट्रॅकिंग होते आणि ऑर्थो ऑन केलं की पोलार ट्रॅकिंग ऑफ होते. त्यानंतर हे 3D साठी लागतं आयसोमेट्रिक ड्राफ्टिंग. म्हणजे आपण ज्यावेळेला 3D करतो त्यावेळेला आपल्याला 45 डिग्रीजमध्ये किंवा आयसोमेट्रिकच्या लाईनमध्ये आपल्याला त्या लाईन्स माराव्या लागतात. त्यावेळेला हे ऑन करावं लागतं. त्यानंतर हे स्नॅपिंग टूल आहे. हे आहे ते ओ स्नॅप आहे. ओ स्नॅप म्हणजे काय, की आता ओ स्नॅप आहे म्हणून आपल्याला हे एंड पॉईंट सिलेक्ट करता येतं. ओ स्नॅपचे सेटिंग्स पण दाखवतो तुम्हाला. हे एंड पॉईंट, मिड पॉईंट आणि हे परपेंडिक्युलर आहे. हे समजा सिलेक्ट ऑल केला आणि ओके केला, हे समजा तुम्ही एखादी लाईन कमांड दिली तर का हे नियरेस्ट असल्यामुळे हे कुठेही तुम्ही सिलेक्ट करू शकता. शिफ्ट दाबला की तुमचं ओ स्नॅप आहे ते ऑर्थो मोड आहे तो ऑफ होतो. तेच शिफ्ट सोडला की ऑर्थो पुन्हा ऑन होतो. इथून समजा परपेंडिक्युलर पाहिजे असेल, परपेंडिक्युलर येतं. हे मिड पॉईंटचा पॉईंट ऑन आहे बघा, त्यामुळे इथे मिड पॉईंट दाखवते. त्यानंतर ह्या काय बेसिक हे ॲनोटेशन्स आहेत, हे बाकीचे आपल्याला शक्यतो काय लागत नाही. आपल्याला महत्त्वाची कमांड आहे ही म्हणजे ऑर्थोची आणि ही ओ स्नॅपची, ह्या 2 महत्त्वाच्या कमांड्स आहेत. आणि समजा तुम्ही इथून गेला तर कस्टमायझेशनसुद्धा तुम्ही इथून करू शकता. जसं की मी आता इथं हे लाईन वेटचं नाव मी हे बाय डिफॉल्ट हे मी ठेवतो. आता समजा ही तुमची लाईन आहे, ह्याची लाईन विड्थ आहे समजा ही 1.2 आहे. तर ही आता कशी जाड दिसते, तेच इथून तुम्ही क्लिक केला की ही ऑफ होते. त्याप्रमाणे मी इथं काय केलं, कस्टमायझेशनपासून इथे लाईन वेटचं टूल आहे, तिथून मी ते ढग आहे हे टूल मी ऑन केलं. हे ऑफ असतं, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे ऑन करू शकता. बरेचसे ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यातून तुम्ही ऑन ऑफ करू शकता. बरेचसे ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यातून तुम्ही ऑन ऑफ करू शकता. बरेचसे ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यातून तुम्ही ऑन ऑफ करू शकता. बरेचसे ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यातून तुम्ही ऑन ऑफ करू शकता. बरेचसे ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यातून तुम्ही ऑन ऑफ करू शकता.
ही आपली झाली कोऑर्डिनेट सिस्टीम. हे मी इरेज करून घेतो. आता आपण बेसिक ड्रॉइंग्स कमांड बघू. ही आहे ती लाईन आहे. सिंपल तुम्हाला एखादी लाईन मारायची असेल तुम्ही लाईन मारू शकता. ही आहे ती. आणि हां, आता हे लाईन आणि पॉलीलाईनमध्ये काय फरक आहे? ही झाली सिंगल एंटिटी सिलेक्ट झाली. तेच पॉलीलाईन तुम्ही जर मारत असणार त्यावेळेला हे आता समजा ही पॉलीलाईन मारली तर ती ही सिंगल एंटिटी अशी काउंट होते. ही वेगवेगळी एंटिटी काउंट होत नाही. ही सिंगल एंटिटी काउंट होती. त्यालाच तुम्ही समजा ऑफसेट वगैरे दिला तर एकदम बघा ही सगळी लाईन आहे तशी ज्या डिस्टन्सवर आपल्याला ऑफसेट द्यायचा तो येतो. तेच समजा आता ही लाईननं आपण लाईन कमांडने लाईन मारले त्यामुळे ह्याला बघा हे सेपरेट सेपरेट लाईन्स येतात. हे एकदम बेसिक झालं. त्यानंतर रेक्टँगल आहे. ही रेक्टँगल कमांड आहे. रेक्टँगलचा कीबोर्ड शॉर्टकट आहे REC. बघा इथं तुम्ही REC दाबला तरी इथे तुम्हाला RECनं ज्या ज्या कमांड्स येतात त्या इथून येतात. त्या सुरुवातीचं क्लिक करा किंवा एंटर करा. मी तर डायरेक्ट REC दाबून एंटर करतो. त्यानंतर हे आहे इलिप्स आपल्याला काढता येतो. हे इलिप्टिकल कमांड झाल्या. त्यानंतर ही आर्क येते. आर्कमध्ये पण 3 पॉईंट आहे, 2 पॉईंट आहे. यात ही 2 पॉईंट आहे. ही झाली आर्क कमांड. आता कमांड लाईन वापरायची सगळ्यात प्रो टिप काय आहे? आता तुम्हाला मी ह्याच्या शॉर्टकट्स दाखवतो. ड्राफ्टिंगसाठी लागणाऱ्या आहेत ह्या. तुम्ही पेन पेपर घेऊन बसा कारण तुम्हाला जेवढ्या कमांड्स आहेत त्या तुम्हाला किंवा जेवढं मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही लिहून घ्या कारण हे फार महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. बघा ह्या सगळ्या ह्या ड्राफ्टिंगसाठी लागणाऱ्या ह्या कमांड्स आहेत ह्या सर्व काय. आणि एकदा तुम्ही जर कीबोर्ड शॉर्टकट्स वापरायला चालू केलं ना तुमचं ड्राफ्टिंग हे फार सुधारतं. फार फास्ट व्हायला लागतं. तुम्हाला प्रत्येक वेळेला ते स्क्रीनवर जावा, ही लाईन मारा, ही इकडं घ्या, अशी 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 हे करण्यापेक्षा तुम्ही समजा एल एंटर किंवा एल स्पेस बार आणि एंटरचं काम एकच आहे. तुम्ही समजा ही लाईनसाठी सांगतो एल एंटर किंवा स्पेस झाली लाईन झाली. सी दाबला तुम्ही सर्कल येतं. याच्या समजा सेंटर पॉईंटपासून पाहिजे इथूनपर्यंत सी झालं आपलं. नंतर आपल्याला आर्क पाहिजे तर मी एच करतो ए एंटर. झालं. हे एवढं सिंपल आहे. तर आपला हा पहिला पार्ट झालेला आहे ड्राफ्टिंगचा. आपण ज्यावेळेला ॲक्च्युअली ड्रॉइंग ज्यावेळेला एखादा ड्राफ्ट करायला घेतो त्यावेळेला हा ड्रॉइंगचा पार्ट झाला. समजा आता तुम्हाला हे मॉडिफिकेशन्स काही करायचे आहेत तर ह्यामध्ये हे मॉडिफिकेशनचे टूल्स आहेत. मूव्ह लागतं. काय म्हणते सिलेक्ट ऑब्जेक्ट. समजा आपल्याला ही वरची लाईन मूव्ह करायची आहे. आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट झाल्यावर एंटर करा किंवा राईट क्लिक करा. प्लीज स्पेसिफाय बेस पॉईंट. एक बेस पॉईंट घेतला आणि आपल्याला जिथे मूव्ह करायचं आहे शिफ्ट दाबतो मी आणि ऑर्थो मोड ऑफ करतो आणि हा इथे नेऊन ठेवला. झालं. ही आपली मूव्हची कमांड झाली. दुसरी काय आहे ही कॉपीची. त्याला CO किंवा CP हे दोन्ही तुम्हाला कीबोर्डचे शॉर्टकट्स चालतात. आता ही कॉपी करायची तुम्हाला. काय म्हणतंय सिलेक्ट ऑब्जेक्ट. मग आपण हा आता हे सिलेक्शनचे पण 2 प्रकार आहेत. पहिला तुम्हाला ते सांगून घेतो. समजा तुम्ही राईट साईडकडून लेफ्ट साईडकडे गेला. आता बघा आपलं पूर्ण ही लाईन त्याच्यात सिलेक्ट होत नाही आहे. हां तर ह्याच्यात बघा ही सिलेक्ट होते. समजा तुम्ही लेफ्टकडून राईटकडे गेला आणि तुम्ही पूर्ण लाईन कव्हर न करता एवढंच केलं तर हे लाईन सिलेक्ट होत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक करायचं. तुम्ही कुठून कुठे जाता म्हणजे लेफ्टकडून राईटकडे जाता की राईटकडून लेफ्टकडे जाता हे बघायचं आहे. समजा लेफ्टकडून जात असाल तर मेक शुअर की तुम्ही हा समजा तुम्हाला हीच लाईन फक्त कॉपी करायची किंवा मूव्ह करायची म्हणजे थोडक्यात सिलेक्ट करायचं आहे तर हे इथून इथं घ्यायचं.
समजा तुम्ही ते इथून इथंपर्यंत घेतला तर बघा हे हायलाईट्स होतात. हे हे आर्क आणि ही लाईन हे दोन्ही असे केले की हायलाईट होतात. म्हणजे त्या बॉक्समध्ये हे दोन्ही ऑब्जेक्ट आल्यावरच हे दोन ऑब्जेक्ट्स आपले सिलेक्ट होणार. ते समजा तुम्ही असं इथून इथपर्यंत जरी केला, थोडं जरी राहिलं आर्कच्या थोडंसं बाजूला जरी राहिलं तर फक्त लाईन सिलेक्ट होणार. का? कारण आपले ह्या बॉक्समध्ये ही लाईन आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेली. आता राईटकडून लेफ्ट जात असताना असं काही कंपल्सरी नाही आहे की सगळ्याच ऑब्जेक्ट यायला पाहिजे. त्यामध्ये तुमचा थोडा जरी ऑब्जेक्टचा पार्ट आला तरी तुमच्या ह्या दोन लाईन्स हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ते सिलेक्ट होतात. सेम असंच वरून खालीपर्यंत पण आहे. हे वरून आपण इथपर्यंत खालीपर्यंत आलो. आता बघा हे जे सर्कल आहे आपल्या त्या सिलेक्शन बॉक्समध्ये नाही आहे. म्हणजे ज्यावेळेला ग्रीन होतं त्यावेळेला समजायचं की तुमचा थोडा जरी ऑब्जेक्ट आपल्या ह्या बॉक्समध्ये आला तरी समजायची की तो पूर्ण ऑब्जेक्ट आपल्या ह्या सिलेक्शनमध्ये येणार. क्लिक करा. हो बघा हा सर्कल पण आला. ते समजा इथून आणि इथपर्यंत आला तुम्ही. आता ह्या ब्ल्यू बॉक्समध्ये जेवढे सुद्धा ऑब्जेक्ट्स पूर्णपणे कव्हर असतील ते ह्याच्यात सिलेक्ट होणार. आता हा सर्कल झाला नाही. का? कारण या बॉक्समध्ये आपला सर्कल कम्प्लिटली आला नाही. तेच तुम्ही इथपर्यंत घेतला, हा कम्प्लिटली आला. ते मी रिव्हर्समध्ये बघितला तर थोडं जरी आलं, थोडक्यात येतं तुम्हाला इकडून सांगतो. कुठलेही ऑब्जेक्ट आपले कम्प्लिटली ह्या ग्रीन बॉक्समध्ये आले नाहीत तरी सुद्धा हे सर्व सिलेक्ट होणार आहे. एवढं सिंपल आहे. हे सिलेक्शनचं सर्वात आधी शिकून घ्या. त्यानंतर आता पुढचं काय? हे कॉपी समजा तुम्हाला ही आर्क कॉपी करायचं आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता समजा तुमचा हा एक सिलेक्ट झाला. अजून एक सिलेक्ट करायचा असेल तर हा दुसरा करा. अजून एक सिलेक्ट करायचा असेल तर तिसरा करा. तुमचे जेवढे ऑब्जेक्ट सिलेक्ट होतील ते सिलेक्ट झाल्यावर एंटर करा किंवा स्पेस बार दाबा किंवा राईट क्लिक करा. आता काय म्हणते ते? स्पेसिफाय बेस पॉईंट. कुठलाही एक बेस पॉईंट घ्यायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही ॲडव्हान्समध्ये शिकत जाल ना त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल ह्या बेस पॉईंटचं महत्त्व. म्हणजे ते रेफरन्स पॉईंट आपल्याला लागतात की बाबा कुठून कुठे कॉपी करण्यासाठी आपल्याला तो रेफरन्स पॉईंट फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे समजा एक इथे सिलेक्ट केला. कुठे कॉपी करायचा आहे? समजा मला इथे कॉपी करायचं. ह्या एंड पॉईंटला एंटर झालं. एक कॉपी झाला. जेवढं आपण सिलेक्ट केलेलं तेवढंच हे कॉपी झालं. कॉपीसाठी काय कमांड आहे? CO आणि CP. त्यानंतर हे आहे ते स्ट्रेच आहे कमांड. स्ट्रेचसाठी आपल्याला कीबोर्डची शॉर्टकट आहे S एंटर. समजा ही तुम्हाला लाईन वाढवायची असेल, सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर. त्यानंतर हा एक पॉईंट घेतला आणि हा एक पॉईंट घेतला. झालं, ही स्ट्रेच झाली. स्ट्रेच नंतर आहे रोटेट. रोटेटसाठी आपल्याला कमांड काय आहे? RO. रोटेट केला की मग हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. डावीकडून उजवीकडे जावा किंवा उजवीकडून डावीकडे जावा. फक्त मेक शुअर की डावीकडून उजवीकडे जाताना तुम्हाला हा ऑब्जेक्ट पूर्णपणे त्या ब्ल्यू बॉक्समध्ये यायला पाहिजे. एंटर केला. तुमचं ऑब्जेक्ट सिलेक्ट झाल्यावर सिलेक्ट बेस पॉईंट. आता मला ह्या मिड पॉईंटपासून हे रोटेट करायचं आहे. काय नाही, ह्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या अँगलला पाहिजे त्या अँगलला समजा 45 डिग्रीला पाहिजे तर इथे 45 डिग्री एंटर करायचा. तो हा 45 डिग्रीला रोटेट झाला. त्यानंतर कमांड आहे मिररची. समजा हीच लाईन तुम्हाला ह्या साईडला डाव्या साईडला मिरर पाहिजे असेल तर मिरर ही कमांड घेऊ. मिररसाठी कीबोर्ड शॉर्टकट आहे MI एंटर. तर मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला जेवढे महत्त्वाचे टूल्स आहेत जे सारखे वापरतो, जे रेअर नाही आहेत, जे सारखे आपल्याला दैनंदिन जीवनात तुम्हाला ड्रॉइंग करताना जे जे लागतं ना ते मी तुम्हाला त्याच्यावर फोकस करणार आहे. जसं जसं आपण ॲडव्हान्समध्ये जाऊ तसं तसं जे रेअर कमांड्स आहेत ते तुम्हाला मी शिकवत जाईन पुढे. सिलेक्ट ऑब्जेक्ट केला आपण. आता काय करते, सिलेक्ट ऑब्जेक्ट केला की नेहमीप्रमाणे आपल्याला एंटर करायचं आहे किंवा राईट क्लिक करा किंवा स्पेस बार दाबा. स्पेस बार दाबला. आता एक रेफरन्सची लाईन द्यायला लागते आपल्याला. समजा एक इमॅजिनरी लाईन आपल्याला इथे आहे. समजा मग मग त्यासाठी काय विचारते? स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. एक इथे दिला आणि फेड दाबतो मी म्हणजे ऑर्थो ऑन होईल आपला आणि एक इथे केला. काय विचारते?
इरेज करू दे का ओरिजिनल ऑब्जेक्ट, म्हणजे हा ऑब्जेक्ट इरेज करू दे का विचारते. समजा तुम्हाला करायचं नसेल तर नो करा, असेल तर हो करा. तुम्हाला दोन्ही पण दाखवतो की हो केल्यावर काय होतं आणि नो केल्यावर काय होते. नो केला तर हा आपण ऑब्जेक्ट राहतो आणि हा सुद्धा ऑब्जेक्ट राहतो. तेच समजा आता मी अंडो करतो. मिरर करू MI एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट झाल्यानंतर एंटर करायचं आहे आणि आपल्याला एक इमॅजिनरी लाईन मारायची आहे. त्यासाठी हा फर्स्ट पॉईंट F8 दाबतो मी आणि हा सेकंड पॉईंट आणि येस केला तर हा ऑब्जेक्ट राहतो आणि आधीचा जो ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे तो इरेज होऊन जातो. त्यानंतर आहे स्केल. स्केलसाठी काय कमांड आहे, SC एंटर केला की तुम्ही SC दाबला तरी त्यामध्ये जेवढे जेवढे कमांड्स आहेत त्यामध्ये तुम्हाला इथे स्क्रीनवर हे शो होऊन जाईल. त्या आधीच्या ऑटोकॅडमध्ये नव्हतं, ते आता मी 2021च्या ऑटोकॅडमध्ये हे बघतोय. तर मी रिसेंट माझं ह्याच्या आधीचं होतं ते 2010चं होतं. कारण त्यानं म्हणजे स्पीड त्याचा छान होता. 2021 का घेतले, कारण हे TP क्लायंटसाठी म्हणजे आपल्याला बिल्डिंग परमिशनसाठी 2021 हे मिनिमम व्हर्जन लागतं. त्यासाठी मी हे 2021 घेतले. समजा आता हे स्केल केलं. सिलेक्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करून झाल्यावर राईट क्लिक करा किंवा एंटर करा किंवा स्पेस बार दाबला. आता एक बेस पॉईंट म्हणते. समजा तुम्हाला सेंटरपासून तो ऑब्जेक्ट मोठा करायचा आहे तर सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. समजा तुम्हाला ह्या एंडपासून करायचं असेल तर हा एंड पकडायचा आणि ह्या एंडपासून करायचं असेल तर त्याच्या ऑपोजिट हा करायचा. मला तिन्ही पद्धती सांगतो मी. एक सिलेक्ट केला. आता तुम्ही जेवढं वाढवाल ना तेवढं इथं वाढतं आणि जेवढं कमी करायचं असेल तेवढं हे कमी होऊन जातं. ह्यात हे अंदाजे आहे. समजा तुम्हाला एक्झॅक्टली डबल पाहिजे ह्याच्या तर 2 एंटर करायचं तर ही बरोबर त्याच्या डबल झाली. पुन्हा अंडो करतो मी. पुन्हा स्केल केलं आणि ह्याच्यात समजा तुम्हाला हाफ पाहिजे असेल तर मिड पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि 0.5. हां, आता समजा तुम्हाला ह्या एंडपासून ही स्केल करायची 0.5 एंटर. तर ह्या एंडपासून ती इथून इकडे कमी झाली. अंडो करतो. अंडोसाठी यू एंटर केला की तुमची अंडो कमांड येऊन जाईल. पुन्हा आपला जो माऊस क्लिक आहे म्हणजे माऊस व्हील असतं त्याला सुद्धा क्लिक असतं. ते जर तुम्ही क्लिक केला तर पॅन कमांड येते. हां, आपली आता झाली स्केलची. त्यानंतर हे आहे ट्रिमसाठी आता कुठे उपयोग होतो तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला तुम्ही आता मी हे कॉपी करून घेतो CO एंटरनं आणि हे इकडे कॉपी केलं. पुन्हा हाच ऑब्जेक्ट मी इकडे कॉपी करून घेतो. याला रोटेट करून घेतो. बऱ्याचदा आपल्या अशा भिंती क्रॉस झालेल्या असतात बघा. भिंती क्रॉस झाल्यावर समजा तुम्हाला ही आणि ही म्हणजे ह्या 2 लाईन्स ठेवायच्या नसतील. फक्त ही आणि ही भिंत पाहिजे असेल, तर बऱ्याच कमांडनी आपल्याला करता येतो. पण तुम्हाला आता ट्रिमनी कसं करायचं हे सांगतो. ट्रिमसाठी कीबोर्डचा शॉर्टकट आहे TR एंटर. काय म्हणते सिलेक्ट ऑब्जेक्ट. जे नको आहे ते बघा इथे तुम्हाला ते दाखवतच. आधी प्रिव्ह्यू दाखवतं आणि क्लिक केलं की तो ऑब्जेक्ट निघून जातो. आणि दुसरी पद्धत काय आहे समजा तुम्ही डावीकडून उजवीकडे ड्रॅग करत गेला तर बघा अशी लाईन होते. हे झालं. पुन्हा तुम्हाला हे काढायचं असेल ह्या 2 लाईन्स झालं. हे ट्रिम कमांड ही आपल्याला इथे अशी वापरता येते. समजा तुम्हाला काय करायचं आहे की बाबा तुम्हाला ह्यामधल्या 2 लाईन नको आहेत तर TR एंटर. हे असं आम्हाला पुन्हा असं आणि हे असं करू शकतो. झालं, हे जंक्शन आपलं क्लिअर झालं. त्यानंतर पुढचं काय आहे, फिलेट कमांड आहे. हे मी अंडो करून घेतो. आता सेम आपल्याला मगाशी आपण जसं हा पार्ट ट्रिम केला ना, तसं आपल्याला डायरेक्ट ही लाईन ह्याला जोडायची असेल आणि ही लाईन ह्याला जोडायची असेल. जोडायचे असेल म्हणजे काय, हे दोघांचे एंड पॉईंट्स हे एकाच ठिकाणी यावे असे वाटत असतील तर फिलेट दाबायचं. त्याला काय करायचं आहे, F एंटर. ही पहिली लाईन सिलेक्ट केली आपण, ही दुसरी लाईन सिलेक्ट केली.
आणि ही एक लाईन सिलेक्ट केली, ही एक लाईन सिलेक्ट केली. बघा, ही झाली फिलेट कमांड. हे मी ग्रीड एक ऑफ करून घेतो. त्यानंतर ही ॲरे कमांड आहे. ही थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. ह्यात वेगवेगळे प्रकार आहेत. हे पोलर ॲरे आहे, हे रेक्टँगल आहे, हे पाथ आहे. जसं हे बघा इथे प्रिव्ह्यू दिसतोय तुम्हाला त्याप्रमाणे. हां, हे बघा हे असं होऊन जाते. पोलर ॲरेला सर्कल तुम्ही समजा ड्रॉ केलं तर त्यामध्ये तुम्हाला हे स्क्रीनवर जसं दिसते तसं तुम्हाला ती ॲरे कमांड ड्रॉ करता येते. आणि हे रेक्टँगलनं की तुम्हाला असे पॉईंट्स तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करता येतात. ॲरेची कमांड आपण बघून घेऊ. एंटर. एक रेफरन्ससाठी मी एक ऑब्जेक्ट तयार करून घेतो. तुम्ही ऑटोकॅडमध्ये एकदम मास्टरी मिळवला ना तर तुम्ही जे इमॅजिन कराल ते तुम्हाला काही असेल तुम्हाला करता येतं. ते लाईन करू. बघा ही अशी ही ॲरे कमांड झाले. एक्झिट करायचं असलं तर एक्झिट करू शकतो. त्याच्या पण सेटिंग्स आहेत ते आपण ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यातून तुम्ही डायरेक्ट हे असं कमी जास्त पण करू शकता. समजा जास्त झाले किंवा समजा एखादं तुम्हाला वाढवायचं आहे हे डायरेक्ट तुम्हाला येतं. त्याचं एक ठराविक डिस्टन्स असतं. आता समजा इथं केला तर हे बघा हे डिस्टन्सप्रमाणे तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. समजा इथं तुम्ही 4 टाकला ते आपले एक रो इकडे वाढली. आता आपण युनिट्स सेट केले नाही आहेत त्यामुळं तुम्हाला मी एक्झॅक्ट आत्ता सांगू शकत नाही. ज्यावेळेला आपण युनिट्समध्ये जाऊ ना आपला पुढच्या व्हिडिओमध्ये होईलच तो पार्ट कवर, त्यावेळेला तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगतो मी. त्यानंतर ही काय इरेज कमांड आहे. इरेजनं समजा तुम्हाला हे नको आहे हे सिलेक्ट ऑब्जेक्ट करा. सिलेक्ट ऑब्जेक्ट झाला की एंटर करायचं, हे इरेज होऊन जातं. इरेजसाठी काय आहे ई एंटर. जे नको आहे ते इरेज करू शकतो आपण. त्यानंतर ही एक्सप्लोड. आता एक्सप्लोड कमांड कधी लागते समजा तुमचा एखादा ब्लॉक आहे की हा एक रेक्टँगल आहे आणि हा एक स्क्वेअर आहे आणि ह्यांचा समजा हा आता हे ब्लॉकची कमांड आहे ती पण आपल्याला नेक्स्ट ह्याच्यात येईल. पण आता हा आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. हा एक बघा हा एक सिंगल ब्लॉक तयार झाला आहे. ह्यामध्ये तुम्हाला काम करायचं म्हटल्यावर ना एकतर तुम्हाला डबल क्लिक करून त्या ब्लॉकमध्ये एंटर करावं लागतं. समजा असं करायचं नसेल तर हे सिलेक्ट करा आणि हे एक्सप्लोड करा किंवा एक्स एंटर. बघा ऑब्जेक्ट एक्सप्लोड झाला आहे म्हणजे तुमचं हे रेक्टँगल सेपरेट झालं आणि हा सर्कल सेपरेट झाला. त्यानंतर ही कमांड आहे ऑफसेटसाठी. ही सर्वात आपल्याला जास्तीत जास्त लागणारी कमांड आहे. ज्यावेळेला आपण वर्किंग ड्रॉइंग करतो किंवा डिझायनिंगच्या वेळेला आपल्याला भिंती टाकायच्या असतील किंवा काही रेफरन्स पॉईंट टाकायचे असतील त्यावेळेला ऑफसेट कमांड फार महत्त्वाची पडते. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. आता ऑफसेटची शॉर्टकट की आहे ती ओ एंटर. स्पेसिफाय डिस्टन्स. आता समजा 9 इंच असेल किंवा समजा तुम्हाला इथून ते इथपर्यंत द्यायचं आहे. आता मी युनिट सेट केलं नाही आहे त्यामुळं मी आता रँडमली देतो आहे. इथून ते इथपर्यंत हीच लाईन तुम्हाला कॉपी करायची आहे तर तुम्ही ही ऑफसेट करू शकता. हे इथून इथं. आता समजा तुम्हाला ही एक भिंत झाली आणि इथे एक भिंत आली आणि पुन्हा हा ऑफसेट कमांड द्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आता हे मागचंच मी हे जे डिस्टन्स दिसते ना तुम्हाला ते हे डिस्टन्स आहे. म्हणजे प्रिव्हियसली तुम्ही जे डिस्टन्स दिलं आहे ते तुम्हाला ह्या व्हाईट बॉक्समध्ये हे जे ब्ल्यू दिसते तेच येतं. एंटर करू. आता ही लाईन घेतली, ही तुम्ही सिलेक्ट केली
ती तुम्ही खाली पण देऊ शकता आणि पुन्हा वर पण देऊ शकता. बघा, ते असं करता येईल. समजा खालची आपल्याला नको आहे, इरेज केली आणि एफ न फिलेट करून घेतली, एफ एंटर करून. ही तुमची एखादी वॉल असेल ती करू शकता तुम्ही. समजा ह्याच्यामध्ये आपल्याला एक विंडो क्रिएट करायची. आता इथून ते इथपर्यंत डिस्टन्स देऊ. मिड पॉईंट आता हा मिड पॉईंट घेतला मी. इथून ते इथे दिला, इथून ते इथंपर्यंत दिला. ही मधली लाईन इरेज केला आणि ही ट्रिम करून घेऊ. हे झाली तुमची विंडो, ही एक लाईन किंवा दरवाजाची एक लाईन झाली. विंडोच्या वेळेला काय करतो आपण, ही जी भिंत असते त्याचं लाईन वेट आपण काय करतो, त्याची आपण लाईनची वेट आहे ती वाढवून घेतो आपण. 0.3 करतो आणि ही जी लाईन आहे ती आपली बाय डिफॉल्ट काय असेल ती आपण सिलेक्ट करतो. हे मध्ये ML न आपण ही लाईन दाखवू. ती माझ्यामध्ये फार बारीक असणार आहे. आता हे अॅनोटेशन्स आहेत. ह्याच्यामध्ये काय टेक्स्ट, समजा तुम्हाला टेक्स्ट द्यायचं आहे, इथून सिलेक्ट करा आणि तुम्हाला काही जे टेक्स्ट द्यायचं आहे ते इथून तुम्ही देऊ शकता. कंट्रोल करून मी सगळं इरेज करून घेतो. त्यानंतर हे डायमेन्शन्स आहेत. इथून डायमेन्शन घ्या. ही आत्ता तरी लिनियर आहे, इथून ते इथपर्यंत बघितला तर इथे तुमचं डायमेन्शन इथे येऊन जाईल. आता आपण युनिट्स काही सेट झाले नसल्यामुळे हे असं मोठंच्या मोठं डायमेन्शन्स येतात. आपण हे युनिट्स कधी बघणार आहोत, आपण ज्यावेळेला एखादं लाईव्ह एक्झाम्पल घेऊ, एखादं प्लॅन आपण ज्यावेळेला ड्राफ्टिंग करू ना, त्यावेळेला आपण ते तुम्हाला इन डिटेल तुम्हाला सुरुवात. आत्ता फक्त हे का सांगतोय तुम्हाला, तर हे महत्त्वाच्या कमांड्स आहेत. ह्या फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे जर तुम्ही बेसिक लेवलला शिकत असाल ना, ह्या फक्त जाणून घ्या ह्या कमांड्स काय आहेत. म्हणजे आपल्याला लाईन कुठून मारायची आहे, सर्कल कुठून घ्यायचं, हे ट्रिम, रोटेट, ह्या ज्या मॉडिफिकेशनच्या टूल्स आहेत ह्यांचं महत्त्व फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला मी ह्या सर्व टूल्स फक्त सांगून घ्यायला लागलो. लाईव्ह ज्यावेळेला आपण डेमो घेईन, लाईव्ह म्हणजे एखादा आपला प्रोजेक्ट असेल त्याचं मी ज्यावेळेला तुम्हाला सांगेन त्यावेळेला हेच टूल्स आपल्याला, हे ड्राफ्टिंगचे टूल्स असतील किंवा मॉडिफिकेशनचे किंवा हे ॲनोटेशन्स, हे लेयर्स, हे सगळे लागतात. तर मी तुम्हाला फक्त माहिती द्यायला लागलो की प्रत्येक टूलचा वापर, प्रत्येक कमांडचा वापर कशासाठी आणि कुठे होतो. त्यानंतर हे ॲनोटेशन झाल्यावर हे लेयर्स आहे. प्रत्येक ड्रॉइंग हे लेअरमध्येच केलं पाहिजे. फार इझी होतं. सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ते फार सोपं पडतं. त्यानंतर हे ब्लॉक्स, मगाशी आपण ब्लॉक बघितलं ना, हे क्रिएट ब्लॉक, हे हा आलेला बघा. त्यासाठी काय, समजा तुमचा हा एक ब्लॉक असेल, समजा त्याला काय बेड म्हणून एक डिझाईन केला असेल आणि हेच तुम्हाला, हाच बेड तुम्हाला सगळीकडे कॉपी करायचा असेल तर ह्याला काय करायचं, क्रिएट ब्लॉक करायचं. ह्याला इथून नाव द्यायचं आहे बेड म्हणून. एक ह्याला पिक पॉईंट द्यायचा आहे, जो शक्यतो एंड पॉईंटला द्यायचा किंवा सेंटरला द्यायचा. मी दोन्हीपैकी काही एक चूज करतो. सिलेक्ट केला, ते पुन्हा विचारते की सिलेक्ट ऑब्जेक्ट. इथून हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आणि एंटर करायचा आणि इथून ओके करायचा. हा एक ब्लॉक तयार झाला. हा तुम्ही दुसऱ्या रूममध्ये कॉपी करायचा असेल तर हा कॉपी करू शकता. रोटेट करायचा असेल तर हा असा रोटेट करू शकता. पुन्हा एडिटसाठी काय, इथं तुम्ही जेवढे हे तयार केलेत ब्लॉक्स त्याच्यामध्ये तुम्हाला ही लिस्ट दिसते. जसं की आता आपण बेड केला, जसं की मगाशी आपण रॅन्डम हे केलेलं, ओके करायचं. ओके केले की त्या लिस्टमध्ये तुम्ही जे नाव सिलेक्ट केले त्या ब्लॉकमध्ये हे एंटर होतं आणि इथून तुम्हाला हे एडिट करता येतं. क्लोज केलं की इथून विचारते सेव्ह करू दे का, तो केला की तो सेव्ह होतो. त्यानंतर तुम्ही आय एंटर केला ना, बघा इथे दिसतंय काय, हे तुमचे सगळे ब्लॉक्सचे लिस्ट येतात इथे. या दोन आत्ता आपण सिलेक्ट केलेले, ही आता आपण मॉडिफाय केली, ती इथं एंटर केला की
इथं मग असे आपलं स्केल मोठं होतं त्यामुळे हे केवढं मोठं आलं बघा हे इन्झर्ट झाला. बेड करायचं असेल आता हे छोटंसं येणार. आता इथे क्लिक केला ह्या बेडजवळच इथून हे क्लिक झालं आणि हे बाय डिफॉल्ट त्यांचे टेम्पलेट्स आहेत. पार्किंग, शेड्यूल ऑफ ओपनिंगचं हे WD ला वगैरे लागतं. हे बरेचसे ब्लॉक्स याच्यात बाय डिफॉल्ट आहेत. इथून तुम्हाला पिक्चर्स एखादी इमेज असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यातून इन्सर्ट करू शकता. त्यानंतर ह्या मॅच प्रॉपर्टी. आता मॅच प्रॉपर्टी कधी लागते, समजा तुमची ड्रॉइंग आहे आणि ह्या ड्रॉइंगचं प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. समजा ही रेड कलर असेल आणि ह्याची लाईन वेट पण जास्त असेल आणि समजा याचा लाईन टाईप पण वेगळा असेल. मला फॉर एक्झाम्पल एक दाखवून घेतो. ही लाईन टाईप आहे, अशी लाईन आहे आणि तुमचं समजा एक्झिस्टिंग एखादं इकडे कुठलं ड्रॉइंग आहे, एखादी लाईन आहे किंवा एखादं सर्कल आहे, तर हीच सेम स्टाईल तुम्हाला ह्या ऑब्जेक्ट्सना पाहिजे असेल तर MA किंवा ही मॅच प्रॉपर्टी सिलेक्ट करायची. इथून समजा ह्या लाईनला पाहिजे असेल, इथे या सर्कलला पाहिजे असेल, इथून तुम्ही ही सेम स्टाईल ह्या ऑब्जेक्ट्सना अप्लाय करू शकता. त्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर हे ग्रुप आणि ब्लॉक्स थोडं थोडं सेमच आहे, त्यात काय असं विशेष नाही. तर हे मेजर, हे क्विक मेजरमेंट्स आहेत. हे डिस्टन्स आहे, रेडियस आहे, समजा रेडियस आहे, डायरेक्ट तुम्हाला हे विचारते रेडियस पाहिजे, डिस्टन्स पाहिजे, अँगल पाहिजे, काय पाहिजे. समजा आपल्याला रेडियस पाहिजे. हे फक्त कशासाठी, हे काय ड्राफ्ट होत नाही, तुम्हाला बघण्यासाठी इथे ते शो होतं. डिस्टन्स पाहिजे असेल इथून इथपर्यंत, ह्या सेंटरचा डिस्टन्स किती आहे इथपर्यंत आपल्याला हे कळतं, दिसतंय बघा. मग त्यानंतर ह्या कॉपी पेस्टच्या टूल्स आहेत. हे क्लिपबोर्डला, आता हे समजा तुम्ही हे सिलेक्ट केला, 2 ऑब्जेक्ट राईट क्लिक केला आणि क्लिपबोर्डला समजा कॉपी केला, तर हे इथे जाऊन पेस्ट होतं. हा क्लिपबोर्ड असतो इथे, हे या मेमरीमध्ये इथं सेव्ह होतं. पेस्ट केला तुम्ही, काय ते पेस्ट झालं बघा. तर ह्या आपल्या बेसिक ड्राफ्टिंग, मॉडिफिकेशन आणि लेयर्स आपण आज बघितले आहेत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि तुम्हाला काही सजेशन्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सुचवा.